आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 40% अपंगत्व आणि 85 वर्ष वयावरील वृद्ध यांच्याकरता भारत निवडणूक आयोगामार्फत 12D नमुना फॉर्म भरून घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देत मतदारांची संख्या वाढवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून विशेष पुढाकार घेण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणूक 2024ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतस्तरीय इच्छुक मतदारांनी 12Dचा फॉर्म 5 दिवसात भरून द्यायचा आहे। त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील। ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 85 वर्षावरील 59,004 मतदार आहेत, जे मतदार त्यांच्या वृद्धत्व आणि अपंगत्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाहीत, त्यांच्याकरता ही सुविधा आहे। पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत यामागील भारत निवडणूक आयोगाचा हा उद्देश आहे। ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या 31,186 आणि महिला मतदारांची संख्या 27,819 अशी 59,004 इतकी आहे।